नमस्कार. गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत. तर गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आपण एक प्रयोग करणार आहे. प्रयोग म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मधमाशाच्या फ्रेम ह्या जपून कशा ठेवायच्या, कारण ते आपल्याला परत पुढे लागतात आणि जपून ठेवल्या नाही तर त्याचा काय दुष्परिणाम होतो हे दाखवतो. तर ही एपिस मेलिफेरा म्हणजे इटालियन मधमाशीची ही फ्रेम आहे. ही फ्रेम बघा, हिची काळजी न घेतल्यामुळं ही जेव्हा आपण मधमाशीच्या पेटीच्या बाहेर काढतो आणि जर मोकळ्या याच्यात ठेवले किंवा मधमाशीच्या पेटीमध्ये मधमाशा कमी असतील तर त्यावेळेस वॅक्समॉथ नावाचा एक किडा हा आपल्या पेटीमध्ये येतो, किंवा मोकळ्या जागेत जर आपण अशा फ्रेम ठेवल्या तर त्या फ्रेमवर येऊन तो अंडे घालतो आणि त्या अंड्यातून ज्या अळ्या येतात त्या अळ्या पूर्ण आपली ही वॅक्सची फ्रेम खाऊन टाकतात. त्याला वॅक्समॉथ त्यामुळेच नाव दिलं आहे की तो पूर्ण वॅक्स असलेली ही जी फ्रेम आहे ही खाऊन टाकतो. आणि ही फ्रेम आपल्याला परत मधमाशीच्या पेटीत वापरता येत नाही, कारण मधमाशी याच्यावर अंडे घालणार नाही, कारण त्यांनी ही पूर्ण खराब करून टाकली. तर अशा फ्रेम आपल्याला भविष्यात परत परत लागतात. त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी कशी घ्यायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर ही कीड लागू नये किंवा हा मॉथ येऊ नये म्हणून आपण हे केमिकल आहे बघा, याला पॅरा डायक्लोरोबेन्झिन किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला PDB असं नाव आपण याला म्हणतात. तर हे केमिकल म्हणजे हे क्रिस्टल असतात आणि याची प्रॉपर्टी आहे इन्सेक्टिसाइड, म्हणजे जो वॅक्समॉथ असेल तो ह्या वासाने आपल्या फ्रेमपर्यंत येणार नाही. तर त्यासाठी आपण काय करणार आहे की ह्या ज्या आपल्या चांगल्या फ्रेम आहेत बघा, इथं तुम्ही बघा भरपूर चांगल्या फ्रेम आपण इथं ठेवल्यात. ह्या जर मी अशाच ठेवल्या तर काही दिवसांनी इथं वॅक्समॉथ येऊन या पूर्ण फ्रेम खराब करेल. तर ह्या सगळ्या आपल्या चांगल्या फ्रेम आहेत. तर ह्या चांगल्या फ्रेम आपल्याला बघा एकदम क्लिअर फ्रेम आहेत, कुठंच तुम्हाला घाण झालेलं दिसणार नाही किंवा वॅक्समॉथ दिसणार नाही. तर ह्या फ्रेम जपून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी प्लास्टिकची पिशवी असेल, याची 100 किलोची पिशव्या तुम्हाला प्लास्टिकच्या मिळतात. त्याला डबल पिशवी आपण लावली आहे, कारण समजा या फ्रेममुळे एखादी मधली पिशवी फाटली तरी बाहेरची पिशवी सुरक्षित राहील. अशा 2 पिशव्या आपण घेतलेल्या आहे. आपल्याला सर्वप्रथम आपण काय करणार आहे की ह्या पॅरा डायक्लोरोबेन्झिन जे आहे याचे जे क्रिस्टल आहे ते आपण सर्वात खाली या पिशवीत टाकायचे. क्रिस्टल असे थोडे अंदाजे आपण टाकायचे. हे क्रिस्टल टाकल्याने काय होतं की याचा एक गॅस तयार होतो. तर आपण याच्यामध्ये पॅरा डायक्लोरोबेन्झिन याचे क्रिस्टल टाकलेले, PDB आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. तर अशा या पिशवीमध्ये आपल्याला ह्या फ्रेम ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे या फ्रेम आपल्याला एक एक फ्रेम इथं ठेवून द्यायची. अशा फ्रेम ठेवल्यानंतर तुम्हाला ही पिशवी पूर्ण पॅक करायची आणि हवाबंद आपल्याला करून अशी ठेवून द्यायची. तर जेणेकरून काय होईल की परत तुम्हाला जेव्हा फ्रेम वापरायच्या त्यावेळेस याच्यावर कोणताही वॅक्समॉथ नसेल आणि ह्या फ्रेम आपल्याला परत परत वापरता येतील. आणि आपण ह्या केमिकलमुळे काय होतं की ह्या फ्रेमला सुद्धा केमिकल लागतं, त्यामुळं वापरायच्या आधी तुम्हाला 2 दिवस या फ्रेम मोकळ्या हवेत ठेवायच्या. मोकळ्या हवेत ठेवल्यानंतरच आपल्याला त्या मधमाशीच्या पेटीत वापरायचं, म्हणजे जे काही केमिकल असेल त्या फ्रेमवरती सगळं उडून जाईल आणि मग अशी फ्रेम आपण आपल्या मधमाशीच्या पेटीत वापरायची 2 दिवसानंतर. ही काळजी आपण घ्यायची. धन्यवाद.